बातमी बुलढाण्यातून बुलढाण्यामध्ये एससी प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा काढण्यात आला। अनुसूचित जातीतील सर्वच घटकांचा या मोर्चामध्ये सहभाग होता। अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। इथल्या आंदोलकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूया। अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाविरोधामध्ये आज संपूर्ण आंबेडकरी अनुयायी नाही तर संपूर्ण अनुसूचित जातीमधील येणारे संपूर्ण जे घटक आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि खामगावच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जो आज काढला गेलेला आहे। मला सांगा काय नेमकी मागणी आहे तुमची आज या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने हा मोर्चा निघतोय? हे उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे आणि जो काही वाद सरकारने या आधी मराठ्यांमध्ये लावला तोच वाद मातंग आणि महारामध्ये आणि इतर सगळ्या एसी वर्गामध्ये लावण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आणि हा वाद आम्ही पूर्णतः जाऊ देणार नाही। तो हाणून पाडण्याचा पूर्ण ताकदीनं या ठिकाणी प्रयत्न करू। ही शासनाच्या वतीने लढलेली लढाई आहे। या ऐतिहासिक लढाईमध्ये आम्ही आमच्या जीवाचं रान करू, पण आमचा अधिकार या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गमावण्याचा प्रयत्न होऊ देणार नाही, हे सरकारला या वतीने इशारा आहे। उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आपल्या भारतामध्ये ज्या 1,500 जाती आहेत त्यामध्ये फूट पाडण्याचा काम करत आहे आणि विशेषतः महाराष्ट्र सरकारने जे आता हे समिती नेमली आहे बदल समिती, त्या बदल समितीच्या माध्यमातून जे अजून कोणतंही त्यांनी जाहीर केलेलं नाही की कशा प्रकारे ते उपवर्गीकरण करणार आहेत आणि विशेषतः हे जरी सर्वोच्च न्यायालयाने जरी निर्णय दिलेला असला तरी हा संपूर्णतः कायद्याच्या आणि संविधानाच्या विरोधी हा निर्णय आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।